नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे जन्म मरणाचा फेरा. मानव जातीचा जन्म म्हणजे उगम आणि मृत्यू म्हणजे शेवट. यातील कालावधी म्हणजेच नेहमी आपण म्हणतो ते आयुष्य. प्रत्येक गोष्टीला जिथे जन्म तिथे उगम आहे, तिथे शेवट हा ठरलेलाच असतो. म्हणून या जगात सजीवामध्ये तरी शाश्वतः आढळत नाही. सूक्ष्म देह कधीच नष्ट होत नाही. याचं सूक्ष्म देहाला आपण आत्मा म्हणतो. आत्मा हा अमर आहे असे मानले तर मग मला नेहमी प्रश्न पडतो की एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर जेव्हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो तेव्हा काही वक्ते ईश्वर मृतात्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतात. ह्याचाच अर्थ आत्मा मृत झाला आहे आणि ते चुकीचे आहे असे वाटते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ह्या सूक्ष्म देहावर कशाचाही परिणाम होत नाही किंवा अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र संहार करू शकत नाही. एक मात्र खरे की त्या आत्म्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर कसे पडावे हे कळत नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जन्म महत्त्वाचा असतो. परंतु आपण सर्वसामान्य मानव मनुष्य जन्म का मिळाला याचा कोणी विचारच करत नाही. जो दुर्मिळ असा मनुष्य जन्म मिळाला, चांगले कर्म करून जन्म मरणाच्या चक्रातून सहज सुटता येते. खरे तर चांगले कर्म करण्यासाठी काहीही लागत नाही. यावर सोपा उपाय नामस्मरण. जी आपली इष्टदेवता असेल त्यांचा नेहमी उच्चार केल्यास व जमेल तसे दीनदुबळ्यांना, भुकेल्यांना, तहानलेल्यांना अन्न पाणी दान केल्यास आध्यात्मिक आनंद घेता येतो. आजकाल श्रीमंत लोक श्रीमंत देवस्थानांना सोने, चांदी, रुपये दान करून त्या देवस्थानाची श्रीमंती वाढवतात. पण खरे तर गरजू, गरीब, भुकेले, गरीब विद्यार्थी यांना मदत केल्यास त्यासारखे पुण्य कोणतेच नाही व असा आनंद कमी खर्चाने कोठेही मिळणार नाही. मानवी जीवन नश्वर आहे म्हणजेच शाश्वत नाही असे माहीत असूनही लोक मरावे परी कीर्तिरूपी उरावे असा विचार करून त्याचा अवलंब का करीत नाहीत ह्याचेच आश्चर्य वाटते. आयुष्याचे शेवट आपल्या हातात नाही. धर्मासारखे वागून धर्मसंग्रह करून मनुष्य देहाचे सार्थक करून घेणे आपल्याच हाती आहे. आयुष्यात जीवन जगत असताना धन संग्रह करून जीवन जगता येते, परंतु त्या धनाचा अतिलोभ पुढील पिढ्यांसाठी संग्रह, स्वतःसाठी उपभोग न करणे म्हणजे अशा लोकांच्या अज्ञानाची कवी करावीशी वाटते. इतिहासातील संकटे, दुःखे विसरून भविष्याची जास्त चिंता न करता आजचा वर्तमान आनंदात कसे जाईल हे पाहणारा खरा भाग्यवान म्हणावा लागेल. चांगले वागणे, चांगले बोलणे, चांगले खाणे, आध्यात्मिक वाचन, शक्य तेवढ्या गरजूंना दानधर्म, त्याच्या सुखदुःखाच्या यथाशक्ती उपयोगात येणे हे सहज घडू शकते. तसेच असे जगताना कुणाचाही आत्मा दुखावणार नाही असे कटू शब्दात न वागणे ह्याचे काटेकोर पालन केल्यास आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नाही असे समजावे. असे म्हणतात की आपल्याला प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींची नोंद चित्रगुप्त करीत असतो. चांगल्या कर्माचे फळ किंवा वाईट कर्माचे फळ ह्याच आयुष्यात प्रत्येकाला भोगावे लागते हे निर्विवाद सत्य आहे. आपल्या आसपासच्या लोकांत जे चांगले वाईट घडते ह्याचा सूक्ष्म रीतीने अभ्यास केल्यास असे दिसून येते की कर्म अत्यंत गहन असून त्याचे कार्य सूक्ष्म रीतीने चालू असते व संथ गतीने चालते. काही वेळा सज्जन पुण्यवान लोकांना थोडा त्रास होतो तर पापी लोक आनंदाने जगताना तात्पुरते पाहतो. परंतु याच दोघांना चांगल्या किंवा वाईट पद्धतीने भोगावे लागते आणि हा निसर्ग नियम आहे. म्हणून प्रत्येकाने आत्मचिंतन करून आपल्या देह नश्वर आहे असे समजून सत्कर्म, नामचिंतन, वर्तमानातील सुख आनंद घेऊन जगावे. ह्याकरिता मनाची कंजूशी न करता व्यापकता ठेवून जगल्यास तो सर्वोच्च परमेश्वर आपल्याला साथ देतोच. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.